नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राधा आणि मुरलीची गोष्ट. एका छोट्या बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आई आई, राधा दचकली. ते छोटंसं बाळ रडत रडत तिच्याकडे धावत येत होतं. क्षणात ते तिच्याजवळ आलं आणि मागून तिच्या कमरेला बिलगलं. आई आई असं हाका मारू लागलं. त्याचा छोटासा आवाज थरथरत होता. राधाला काही क्षण काहीच समजत नव्हतं. तिने पटकन त्या बाळाला उचललं आणि त्याचे डोळे पुसत ती म्हणाली, "काय झालं बाळा? का रडतोस तू? तुझं नाव काय? तुझी आई कुठे आहे?" पण बाळ फक्त रडत होतं. आजूबाजूला कोणीच दिसत नव्हतं. राधा घाबरली. ती त्या बाळाला कडेवर घेऊन इकडे तिकडे शोध घेऊ लागली. "कोणी आहे का इथे या बाळासोबत? हे बाळ कोणाचं आहे?" असं हाका मारत मारत ती तलावाभोवती फिरली. रस्त्यावर आली, पण कुणीच नव्हतं. नाईलाजाने ती पुन्हा मठात आली. बाळ अजूनही रडत होतं. मठातले लोक तिच्याकडे पाहू लागले. "ताई, आधी बाळाला शांत करा." पण राधाचं लक्ष फक्त त्या बाळाच्या आईला शोधण्यात होतं. ती तेथील लोकांना थांबवून थांबवून विचारत होती. ती विनवणी करत होती, "कृपया सांगा ना, या बाळाची आई कुठे आहे?" इतक्यात मठात तारक मंत्र सुरू झाले. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. त्या मंत्राच्या आवाजात वातावरण भरून गेलं आणि आश्चर्य म्हणजे राधाच्या कुशीतील ते बाळ हळूहळू शांत होऊ लागलं. त्याने राधाच्या गळ्यात हात टाकला आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसलं. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. क्षणभरापूर्वी जी स्त्री स्वतःचा जीव संपवायला गेली होती, तीच आता एका लेकरासाठी जगाशी धावत होती. आणि त्या क्षणी तिला जाणवलं, त्या मंत्राच्या आवाजात वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. तिचं मनही थोडं हलकं झालं होतं. राधाच्या कुशीतलं ते बाळही आता शांत झालं होतं. थोड्या वेळाने मठात पोलीस आले. कोणीतरी हरवलेल्या बाळाची तक्रार दिली होती. राधाने घाबरत बाळ त्यांच्याकडे द्यायचा प्रयत्न केला, पण ते बाळ तिच्या गळ्यातून खाली उतरायलाच तयार नव्हतं. ते पुन्हा रडायला लागलं. तेवढ्यात एक बाई धावत मठात आली. केस विस्कटलेले, रडत रडतच ती आली. तिचे डोळे रडून सुजलेले होते. श्वास धाप लागल्यासारखा होता. तिने बाळाला पाहिलं आणि लगेच त्याला मिठी मारली. "माझं बाळ, माझं बाळ," असं म्हणून ती रडतच त्याचे मुके घेऊ लागली. बाळ तिच्याकडे पाहून हसलं, पण लगेच पुन्हा राधाकडे वळून पाहू लागलं. ती बाई राधाला म्हणाली, "ताई, माझं लेकरू वाचवलं तुम्ही." दर्शन घेत असताना मठामध्ये गर्दी झाल्याने माझं क्षणभर त्याच्यावरून लक्ष बाजूला गेलं आणि तो हरवला. "तुम्हाला कुठे सापडला तो?" राधा काहीही बोलू शकत नव्हती. त्या आईने पुढे विचारलं, "तुमचं नाव काय ताई?" "राधा." ती बाई हसली. त्या बाईने राधाकडं पाहिलं आणि क्षणाचाही विचार न करता तिच्या पाया पडली. "ताई, तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. माझं बाळ म्हणजेच स्वामींचा प्रसाद आहे. खूप वर्षांनी मला माझं बाळ झालं. मला आई होता आलं." हे बोलताना ती पुन्हा पुन्हा बाळाचे मुके घेत होती. राधाही तिच्याकडे आणि त्या छोट्या लेकराकडे पाहत होती. तिच्या मनात काहीतरी
खोलवर बदलत होतं. ती बाई पुढे म्हणाली, स्वामींचा धावा केला तर स्वामी कायम पाठीशी उभे राहतात. फक्त विश्वास ठेवायला हवा. राधाचे खूप आभार मानू लागली. डोळ्यात पाणी आणून म्हणाली, भिवू नका ताई, स्वामी पाठीशी आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुमचा कान्हाही तुमच्या कुशीत नक्की येईल. आजपासून तुम्ही नव्याने सुरुवात करा. हे ऐकताच राधाचं काळोखात गेलेलं मन अचानक उधळून निघालं. तिला जाणवलं की स्वामीच त्या बाईच्या तोंडातून बोलत आहेत आणि तिचे ते शब्द थेट राधाच्या हृदयात उतरले. तिने हळूच मागे वळून स्वामींच्या मूर्तीकडे पाहिलं. तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली, स्वामी, मला माफ करा. मीच हार मानली होती, पण तुम्ही मला सावरलं. ती मनोमन स्वामींचे आभार मानत होती, कारण आज तिला जाणवलं होतं की स्वामींनीच तिला वाचवलं होतं. त्या दिवसानंतर राधाने सगळे नकारात्मक विचार मागे सोडले. ती पुन्हा जगू लागली. त्या दिवशी ती घरी परतली. मरण्याचा विचार संपला होता. रात्री मुरलीसमोर बसून ती खूप रडली. सगळं काही सांगितलं. मुरलीही शांतपणे ऐकत राहिला. त्याने राधाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आपल्याला मूल नाही म्हणून आयुष्य संपवायचं नाही राधा. कदाचित स्वामींनीच आपल्याला अजून एक संधी दिली आहे. योग्य मार्गही तेच दाखवतील. त्या दिवसानंतर राधाने सगळे नकारात्मक विचार मागे सोडले. ती पुन्हा जगू लागली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आणि मुरली आता एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलू लागले. रात्री दोघं बसून शांतपणे चर्चा करायची. एकमेकांच्या भावना समजून घ्यायची. आता त्यांचं नातं फक्त मूल नाही या दुःखाभोवती अडकलेलं नव्हतं. ते पुन्हा नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडत होते. राधा आता मनापासून स्वतःची काळजी घेऊ लागली. ती वेळेवर जेवायची, योगासने करायची, प्राणायाम करायची, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करायची. मुरलीही तिची खूप काळजी घ्यायचा. तो ऑफिसमधून वेळ काढून तिला फिरायला न्यायचा, तिच्यासोबत हसायचा, तिचं मन जपायचा. आणि मग एके दिवशी सकाळी राधा शांतपणे बाथरूममधून बाहेर आली. तिच्या हातात UP तिकीट होती. तिचे हात थरथरत होते. डोळ्यात अश्रू होते. ती काही क्षण त्या 2 गुलाबी रेषांकडे पाहतच राहिली. तिची UPT पॉझिटिव्ह होती. राधाला तर विश्वासच बसत नव्हता. ती धावतच रूममध्ये आली. मुरली, मुरली, अरे उठ ना. मुरली घाबरून उठला. राधाने काही न बोलता ती किट त्याच्या हातात दिली. क्षणभर तोही स्तब्ध झाला आणि पुढच्याच क्षणी त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. तो म्हणाला, राधा, खरंच? राधाने रडतच मान हलवली. दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली. 9 वर्षांचं दुःख, प्रतीक्षा, टोमणे, रात्रीचं रडणं, सगळं काही त्या एका क्षणात विरघळून गेलं होतं. राधा हळूच म्हणाली, पाहिलंस, स्वामींनी उशीर केला, पण साथ कधीही सोडली नाही. माझ्या योग टीचर श्रुती मॅम नेहमी म्हणतात, चपातीला वेळ लागत नाही, पण पुरणपोळी व्हायला वेळ लागतो. आणि आपली टम्म फुगलेली पुरणपोळी आता तयार होत आहे, असं म्हणून दोघेही हसू लागले. आणि धन्यवाद मंडळी. हा पार्ट आता इथेच संपलेला आहे. थँक्यू.
तुम्हाला जर का ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.